नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अनिशा काव्याला म्हणत असं सांगून टाक की जगाला की तुझं दुसऱ्यावर प्रेम आहे ते. तू एवढं सहन करते, सांगून टाक ना सगळ्यांना की तुझं प्रेम नाहीये म्हणून. तुझं प्रेम पार्थशी नाही तर जीवाशी आहे, सांग सगळ्यांना. तेव्हा आता विचार करत असते काव्या. तर आता दुसरीकडे नंदिनी आणि जीवा बाहेर जात असताना आता गाडीमध्ये नंदिनी म्हणते अनिशाशी तर भेट झाली, आता तुमची दुसरी मैत्रीण जीविका, तिच्याशी भेट घडवायची आहे, जीविकाशी भेटायचं आहे मला आता. तेव्हा आता हे ऐकून जीवाला खूप मोठा धक्का बसतो. तर जीवा आता जोरात ब्रेक दाबतो आणि हिच्याकडे बघत असतो नंदिनीकडे. त्याला काय करावं काही सुचत नसतं. तो एकटक आता नंदिनीकडे बघतो. तो म्हणतो आता काय सांगावं, जीविका नाहीच आहे, जीविका म्हणजे मीच, माझाच नंबर होता तो, तर आता काय सांगावं नंदिनीला, असं तो विचार करत असतो. कोणती मैत्रीणच नाही आहे जीविका म्हणून. तर आता दुसरीकडे वसू आणि रम्या बोलत असतात. तेव्हा वसू म्हणते की काव्या नेमकं काय लपवते आपल्यापासनं, ही अनिशा तर नव्हतीच आपल्या संगीत सेरेमनीला, तेव्हा मग हे कसे काय खोटं बोलतं आहे, काहीतरी लोचा आहे. तेव्हा रम्या म्हणते हो मलाही काहीतरी लोचा वाटतो आहे, कारण आहे ना काव्या काहीतरी आपल्यापासून लपवते आहे सगळ्यांपासूनच. तर आता इकडे काव्या आणि मानिनी किचनमध्ये आलेले असतात. तेव्हा आता काव्या म्हणजे मानिनीकडे बघत बोलत असते. तेव्हा मानिनी म्हणते काय झालं बाळा, बोल की तू टेन्शन कशाला घेते, कशाला काळजी करतेस, काय हवं आहे काय नाही ते मला सांग, तुला काय सांगायचं आहे ते सगळं खरं खरं सांगून टाक. तेव्हा आता काव्या म्हणते खरंच सांगू का. तेव्हा आता मानिनी म्हणते हो बाळा बोल तू. तेव्हा आता काव्या म्हणते की माझं आहे ना तेवढ्यातच आता काव्या बोलणारच असते, पण कोणीतरी नेमकं येऊन टपकतं तर काव्याचं बोलणं अपूर्णच राहून जातं. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.